त्यामध्ये म्हणजे टॉडलर एज ग्रुपमध्ये ॲग्रेशन इश्यू किंवा अँगर इश्यू खूप कॉमनली बघितले जातात. ह्याचे काही प्रमुख कारणं आहेत. या वयामध्ये मुलांना कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप झालेले नसतात. ते स्वतःच्या गरजा एक्सप्लेन करू शकत नाहीत. इमोशनल डिसरेग्युलेशन असतं. मोठ्यांचं किंवा इतर मुलांचं ते अनुकरण करूनही ॲग्रेशन बिहेवियर किंवा अँगर इश्यूज दाखवू शकतात. या मुलांना जर कधी निग्लेक्ट फील झालं तर अटेन्शन सिकिंग बिहेवियरमुळे पण हे अँगर आणि टेम्पर टँट्रम इश्यूज दाखवतात. बऱ्याच वेळेस काही दुखत असेल किंवा आजार असेल तरीही मुलं खूप रागराग करून चिडचिड करून ॲग्रेशन दाखवतात. या मुलांमध्ये मोटर स्किल्स कम्प्लिटली डेव्हलप झालेली नसतात. तर काही करण्याचा प्रयत्न केला आणि ते करता नाही आलं म्हणून पण यांना राग येऊ शकतो. अल्सो या एजमध्ये ऑटोनॉमी म्हणजे स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्याचा प्रयत्न करून इंडिपेंडेंट होण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस जेव्हा पालक नाही नको म्हणतात तेव्हाही त्यांना खूप राग येऊ शकतो. बऱ्याचदा सिंपल कारण भूक लागली, झोप आली किंवा थकवा आला हे एक्सप्रेस न करता आल्यावरही मुलं खूप रागराग करू शकतात. मुलांची ही कॉमन गरजा किंवा ह्या कॉमन कारणं आपल्याला समजले तर नक्कीच आपण मुलांना हेल्प करू शकतो.